जगद्गुरु तुकाराम महाराजांचा लेगडीतला हा बरोबर आहे कंठी धरलेला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश. आवाज एकदा सेट करून द्या मला. व्यवस्थित येतोय का? इको जास्त आहे, इको जास्त आहे. मला आवाज वाढव, मी लांबून बोलतो. हॅलो बस शार्प कर पण. तर काल्याच्या प्रसंगातला हा नेहमीच असणारा म्हटल्या जाणारा अभंग आहे. बहुतांशी ह्या विषयावरच मी नेहमी बोलत असतो आणि बऱ्यापैकी महाराज लोकांनाही माहिती की मी याच्यावरच बोलणार. मग असं होत असतं की बाबा याच्यावरच बोलतात. मी जरी याच्यावर बोलत असलो तरी मागच्या वर्षी जे बोलले ते ह्या वर्षी लक्षात राहत नसतं. हा मोठा एक प्रश्न नाही का? म्हणून प्रत्येकच अभंग वेगवेगळ्या पद्धतीने मांडला जातो, त्यातलं चिंतन वेगवेगळं होतं आणि रोज जे म्हणत असतो ते पण समजलं पाहिजे म्हणून मुद्दाम सेवेसाठी हा अभंग निवडला. जागराच्या ऐवजी आज मी काल्याला आलो. थोडं चेंज झालं ऍटमॉस्फिअर आणि बरं झालं आज काल्याला आलो, नाही तर काल अर्धा तास थांबावं लागलं असतं. मग तुमची फजिती उडाली असती, मी असतो इथे. मग काय जय विठ्ठलच सगळा. म्हणून जे होतं ते चांगल्यासाठीच होतं असं म्हणायला काही हरकत नाही. तर काला हा वारकरी संप्रदायामध्ये परंपरेमध्ये एक विशेष याला महत्व आहे. प्रत्येक कीर्तनाला कुठेच मर्यादा नसतात. माझे शब्द मार्मिक आहे, समजणाऱ्याला बरोबर समजते. कीर्तनाला मर्यादाच नसतात आणि कीर्तनकारालाही मर्यादा नसतात नाही का? त्याच्या हातात एकदा माईक पडला तर ढोलकी कशी वाजते, माईक कशी नाचते, तसं सुरू झालं तर त्यालाही काय बोलायचं आणि काय म्हणायचं हेही समजत नाही. मग त्याला वाटलं ते तो बोलतो. परवाच्याच तुमच्याच कीर्तनातली एक क्लिप मी ऐकली, पण मी बोलणार नाही. तिथे यायचं तिथे मी तुमचं पुढच्या गावाला सांगेल. आता इथला उद्धार पुढच्या गावाला, इथं नाही करायचा. काय बोलायचं आता महाराज? अहो काय अभंग होता आणि कुठे चिंतन होतं, कुठे काय होत असतं. माझं एवढंच म्हणणं आहे, ऐकावं देवाचं नाही का रे? तुझ्या आलं असेल लक्षात. ऐकावं देवाचं, गुरुगावे देवाचे, टाळी वाजवावी देवासाठी, ज्याची खावी पोळी त्याची वाजवतो टाळी. तुम्ही सगळ्यांचंच बायकांसारखं नावच घ्यायला लागले तर कसं व्हायचं? घे नवरे घे तुमचे. मग ऐकतो मी हे दादा शूटिंग करत होते ते मी स्क्रोल करत होतो परवा, तर तुमचं हे मला दिसलं. ते कोण कुठेही बोलू शकतं, ते कुठेही बोलू शकतं. काल्याच्या कीर्तनाला एक मर्यादा. चरित्र ते उच्चारावे हे एकदम मस्त मत. मग आता ते चरित्र उच्चारत असताना पण कसं उच्चारलं जावं आणि कितपर्यंत मनात रुचेल असं सांगावं हे कीर्तन करावं असतं. नाहीतर आमच्या सारख्यांनी श्रीकृष्णाला एवढं गलिच्छ बनवून ठेवलं का ते भगवंताचे योग योगीश्वराच्या असणाऱ्या ह्या लीला सांगण्यापेक्षा त्याला किती बायका होत्या आणि त्यांनी किती चाळे केले याच्यातच जास्त प्रॉब्लेम होत असतो नाही का? म्हणून मुद्दाम काल्याच्या कीर्तनाला यंदा यांनी बोलवलं आणि आपण काय आहे काला, कसा आहे काला, का केला पाहिजे काला. म्हटलं मग अभंग काय घ्यावा, तर म्हटलं मग हा काल्यातलाच अभंग घ्यावा. म्हणून मग मुद्दाम हा अभंग निवडला. 2 तासाची सेवा ही होणार आहे.
शांत चित्ताने ऐकायचं आणि मस्तपैकी जेवण करून घरी जायचं. विठ्ठल पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन हरे चरण संकांती हरे चरण संकांती मुकड़ हो गया शांता कृपादाने गते का विस्तार कृपादाने गते का विस्तार कृपादाने गते का विस्तार कृपादाने गते का विस्तार बाबाजी सद्गुरु दास सुखा बाबाजी सद्गुरु दास सुखा बाबाजी सद्गुरु दास सुखा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह ला पावन घालो. कालच एक कीर्तनात आपण कुठल्या तरी रील मध्ये ऐकलं ना, मला आठवलं आता. एक रील पाहिली मी काल इंस्टाग्रामला. बुवा एकदम कडक कपडे घालून उभे, हे पोरांनी मला दाखवले. ते काय म्हणतात, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो तुकया जगद्गुरु तसा. मी असं हार्ट अटॅक आल्यासारखं त्याच्याकडे पाहायला लागलो. 10-5 अभंग थुंक लावून पाठ केले म्हणजे महाराज होणं याला ही गोष्ट नाहीये, याला तपस्या लागते नाही का. ये बात आहे. पण आता सगळ्यांना अट्टहास ह ब प पपूच लावून घ्यायची असं झालंय. त्याला आता करणार तरी काय. आपल्या संप्रदायाला हा मोठा एक प्रॉब्लेम झालाय बुवा. तिथे आता काय शिरलंय मला माहित नाही, पण नमायला कोणीच तयार नाही. नमणं आणि ग्राउंड लेवलला चालणं आणि हा ठीक आहे ना, तुम बडे तुम्हारे बाप बडे हम गधे हात जोड के खडे. एवढा मंत्र जरी धरला ना तरी तरलं जाईल. भिंत चालवली, परवा पाहिली मी ती भिंत, गेलो बाळच दिला ती भिंत चालवली. सगळं एवढं सगळं काही ऐश्वर्य असून सुद्धा किती नमन आहे नाही का. किती नमन आहे हो. तुकाराम महाराजांचं किती नमन आहे ना. आपल्याला त्यांचेच अभंग पाठ करून गच्ची बाधा कशी काय होते मला मोठा प्रश्न पडतो. फार मोठा प्रश्न आहे देवा. मी स्वतः अनुभवलं बरं का त्या 2 दिवसामध्ये. कारण की तुमच्या सगळ्या एकंदरीत पांढऱ्यामध्ये मी एकटाच भगवा होतो. हा मग ते जसं काही भगवा म्हणजे काही एखादी टाकलेली बाईच तुमच्यात नाही का. पण माझी माऊली अशी नाही करत. मग डायरेक्ट VIP गेटनीच अंदर लेंगे. ये बात डायरेक्ट आतमध्ये आ जाओ. ये आपण तिच्यासाठी काय मोठं संप्रदायाला झाले मला काही कळायलाच मार्ग नाही बुवा. हा मोठा प्रश्न. यांनी जर समजा हा वाजवतो, यांनी जर नंतर घेतलं माझ्यासारखं वाजवता कोणालाच येत नाही असं जर त्यांनी गची बाधा धरली तर मग सक्सेस होणार का. तू असं ठरलं बाबा तू गुणी चल मला काही येत नाही मग होणार. सांग बरं दादा. माझे गुरु महाराज 103 वर्षाचे होऊन त्यांनी देह ठेवला. षडदर्शनाचार्य होते. साही दर्शन त्यांचे व्यवस्थित कंठस्थ होते. त्यांनी जर ऐकायला बसले तर एक प्रसंग असा होता की चैतन्य महाराज बोलत होते समोर आणि स्वामीजी समोर ऐकायला बसले. त्यावेळेस चैतन्य महाराज म्हणाले एक तर यांना इथून उठवा नाही तर मी बोलणं थांबवतो. कारण की यांच्या समोर बोलणं म्हणजे नंदीने महादेवाच्या समोर बोलणं असं होतं. एवढी स्वामीजींची असणारी श्रेष्ठता. पण स्वामीजी महाराज वाकायच्या आधी स्वामीजी वाकत असत. तुम्ही जरी नमस्काराला गेले ना तरी स्वामीजी म्हणाले ए बाबा थांब तू वारकरी पहिले तुला मला नमस्कार ये बाबा. हे नमन नाही राहील. आणि संप्रदायामध्ये हा कुठून विषय आला. लॉबी ग्रुप्स हे काय और दुसरा एक वो फिल्मी चाले आले. ये बात सगळं दूषित झालं. सगळं सांगण्याच्या आधीच कीर्तनाच्या आधीच मला हे सांगावं लागलं कारण की मी अनुभवलं. म्हणून हे लक्षात घ्या. बाकी काही नसावं पण असं असावं असं मग तो टिकतो. इथे सुद्धा तुकाराम महाराजांनी असंच तर सांगितलं बाबा काही करू नका. तुम्ही भानगडीतच कोणत्या पडू नका. तुम्ही न ह्या भानगडीत पडू ना मला पखवाज वाजवता येतो ना मला पेटी वाजवता येते ना मला टाळ वाजवता येतो ना मला गाता येतं ना मला कीर्तन करता. कुठल्याच भानगडीत नका पडू. या सगळ्या भानगडी तुम्हाला काय होणार आहे माहिती का. सिद्धी प्रदान करणारे आहे. ज्या वेळेस तू या पखवाजावर व्यवस्थित साथ देशील व्यवस्थित याची साधना करशील त्यावेळेस तो पखवाज तुला सिद्धी प्रदान करेल. आणि
आणि सिद्धी प्रदान झाल्यानंतर काय होत असतं माहिती का? रिद्धी सिद्धी निधी अवघीचे उपाये गवता परमानंदे मनाई गवता परमानंदे मनाई गवता परमानंदे मनाई. आणि हे सर्व संप्रदायात गची बाधा आल्यानंतर ती सिद्धी गची बाधा देते. देव विसरून आपण स्वतःला देव समजायला लागतो. माझे किती शिष्य, माझे किती माणसं, माझे किती अनुयायी. पखवाजाची सेवा करता करता पखवाज तुला सिद्धी दिली, पण सिद्धी दिल्यानंतर गची बाधा झाल्यानंतर इष्टापासून दूर करून टाकेल. हे बात म्हणून तुकाराम महाराज म्हटले हे सगळं करा पण मूळ गोष्ट सोडू नका, नाही का? भजन करा. या सगळ्या गोष्टी सर्वात श्रेष्ठ भजन, नम्रता सर्वात श्रेष्ठ, भजन सर्वात श्रेष्ठ आहे. कारण की एक लक्षात घ्या, कुठेतरी हे श्रेष्ठ नसतं तर तुकाराम महाराजांना हे म्हणावं लागलं नसतं, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो असणारी सिद्धी सांगितली आहे. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हे स्वर्गात भेटणार नाही. म्हणून एक लक्षात ठेवा, नेहमी नमलं पाहिजे. आणि जो मनुष्य नमतो त्यावर भगवंत कृपा करत असतो. ही अवस्था शरीराला प्राप्त होते त्यावेळेस शरीर अशा अवस्थेला जातं. मग त्या शरीराचा एकच नियम असतो, जो नम्र होतो त्याचं इतरत्र चित्त अडकत नाही. त्याचं चित्त कसं अडकून जातं माहितीये का? काळ घालावा चिंतनी एकांतवास गंगास देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. आणि ज्यावेळेस साधकाची ही अवस्था होत असते त्यावेळेस मग शास्त्र आणि ग्रंथांमध्ये म्हटलंय की सद्गुरु स्वतःहून त्या शिष्याजवळ येत असतात. आपण ऐकत असतो की गुरूंजवळ जावं लागत नाही, गुरु स्वतः येतात आणि अनुग्रह करतात. हा रोज कोंबड्या खात असला तर कसं काय सद्गुरु येणार आहे? नाही का? रात्री जर कोंबडी खाल्ल्यानंतर ऍसिडिटी झाली आणि तुम्हाला उचलून डॉक्टरकडे नेलं, डॉक्टरने सांगितलं ये सब नॉनव्हेज सोड दो. मग तुम्ही काय केलं? नॉनव्हेज सोडून टाकलं आणि औषधं ते बंद ऍसिडिटीचे घेतले, तुमचं सगळं ऍसिडिटी नीट झाली. मग तुम्ही रात्रीतनं असा विचार केला, आता डॉक्टर म्हणताय खायचंच नाहीये तर सद्गुरू करून टाकू. अशा शिष्याजवळ सद्गुरू येत असतात का? सांगा. अशा शिष्याजवळ सद्गुरू नाहीये. अशा शिष्याजवळ जरी सद्गुरू आले तरी यम्या येणार. म्हणजे कळाला का शब्द? यम्या. हा, ते येणारच, ते सोडणार नाही तुम्हाला. पण ज्यावेळेस अशा अवस्थेतनं, उदासीन अवस्थेतनं, सगळ्या गोष्टीतनं चित्त बाजूला ज्यावेळेस होत असतं त्यावेळेस परमेश्वराचं असणारं भजन माणसाकडनं घडतं. त्यावेळेस स्वतःहून सद्गुरू हे शिष्याजवळ येत असतात आणि शिष्यावर कृपा करत असतात. आणि मग ज्या दिवशी शिष्यावर ही कृपा होत असते, भगवान श्री सद्गुरू आपल्याला
त्यांच्या गुरुपरंपरेतलं नाम देत असतात आणि ते गुरुपरंपरेतलं नाम घेतल्यानंतर मनुष्याचा उद्धार होत असतो, अशी ही शृंखला सांगितली आहे. मग बाबा निस्तर रामकृष्ण हरी म्हणून माळ घातली का उद्धार होतो का, त्याला अनुग्रहाची पण गरज आहे? इथे पहिला प्रश्नचिन्ह. मग इथे आपल्या संप्रदायात काय झालंय की माळ घालायची, रामकृष्ण हरी मंत्र घेतला तर गुरु कुठं मेला आणि शिष्य कुठं गेला, काहीच दोघांचा एकमेकात ताळमेळ राहत नाही. मग आम्ही विचारतो का रे माळ घातली का? हो घातली. कधी? ते पंढरपूरला गेलो होतो, एक महाराज होते, मग मी त्यांच्याकडनं माळ घातली, पण मला काय आता लक्षात नाही. ही बात नाही. माळ घालणं अलग, ते शरीराला लावणारं वळण, पण अनुग्रह अलग. अनुग्रह झाल्यानंतर काय होत असतं माहितीये का? अनुग्रह झाल्यानंतर तो समोर असणारा परमात्मा आहे, तो आपल्याला आत दिसत असतो. तो आणि मी भिन्न नाही, अहम ब्रह्मास्मी ही अनुभूती सद्गुरु ज्यावेळेस करून देतात त्याला अनुग्रह असं म्हटलंय. म्हणून सद्गुरूंच्या शृंखलेमध्ये 4 प्रकार पडतात. एक गुरु, हे अज्ञान आहे आणि हे ज्ञान आहे, याची जी जाणीव करून देतात त्यांना काय म्हटलं गेलंय? गुरु म्हटलं गेलंय. सद्गुरु हा जो रस्ता आहे याच्यावरनं चाल, तुला देव भेटतील, हे सद्गुरु. पुढे परात्पर सद्गुरु, ही कृपा अशी आहे की ही कृपा महात्म्यांवर होत असते. सद्गुरु ही अनुग्रह देऊन कृपा करतात, परात्पर सद्गुरु अशी कृपा करतात, आपणा सारिके करीता काळ नाही, काळ वेळ तयार. अशा सद्गुरूंच्या या शृंखलेमध्ये आपण कुठे बसतो याचा विचार करा. आपण नुसती माळ घातलीये का अनुग्रह घेतलाय? इथे बघा, या अभंगामध्ये परिपूर्ण सिद्धीचा अनुभव, भगवान श्री कृष्ण परमात्म्याच्या कृपेचा अनुभव तुकाराम महाराज या ठिकाणी सांगतात. मला रामकृष्ण हरी माहिती होतं ना, मी भजन करत होतो ना, पण ज्या वेळेस स्वप्नात मध्ये उपदेश झाला, बाबाजी आपुले सांगितले, पुढे काय मंत्र दिला राम कृष्ण हरी, मंत्र दिला राम कृष्ण हरी, मंत्र दिला राम कृष्ण हरी, मंत्र दिला राम. सांगितले राम मंत्र दिला राम कृष्ण बाबाजी बोले सांगितले राम मंत्र दिला राम कृष्ण बाबाजी बोले सांगितले राम मंत्र दिला राम कृष्ण बाबाजी बोले सांगितले राम मंत्र दिला राम कृष्ण सापडले राजे दादा गंगा सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी. त्याच्या आधी माहित नव्हतं का? माहित होतं ना, पण त्याच्या आधी फक्त नाम रामकृष्ण हरी माहिती होतं. ज्यावेळेस हे रामकृष्ण हरी अधिकारी मुखात नाही येतं त्यावेळेस ते नाम नाही राहत, त्यावेळेस ते काय बनत असतं? मंत्र बनत असतो. आणि ज्यावेळेस तो मंत्र बनून कानात पडत असतो त्यावेळेस काय होत असतं? शिष्याचं आणि दैवाचं ऐक्य होत असतं. ही गंमत. आणि मग जो असणारा जो हा परमात्मा आहे तो मंदिरात नसून हा माझ्यातच आहे. माझ्या सद्गुरूंनी माझ्यावर कृपा केली आणि हे जे असणारे कृष्ण नाम आहे हे माझ्या कंठामध्ये स्थापन केलं आणि जीवाचा उद्धार झाला. हे अभंगाच्या
तत्व मग हे इथे फारसं याला चिंतनाला मजा नाहीये काल्याचा, मग ते वेगळं होतं. आता इथे थांबूया, आता गोकुळाचं. भगवान श्रीकृष्णचंद्र परमात्मा आपल्या कंठात स्थापन झाले आणि आता काल्याच्या चौकटीप्रमाणे आपल्याला जायचंय गोकुळामध्ये. चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे. केले चला. रोज वाजवता का? रोज वाजवता? 7 दिवस? बरं.